निर्माण केलेला आहे, झालेला नाहीये, हा गोड निर्माण केलेला आहे. आणि यासाठी आज आपण सर्व बीएलएला आपण इथे बोलवलंय. सन्माननीय राजसाहेब ठाकरे या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन आपल्याला करतीलच. कशा पद्धतीने गोड आहे याची 2-3 उदाहरणं मी आपल्याला सांगतो. एक शाखाध्यक्ष, माझे सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सहकारी, आपल्या सर्वांचं या मेळाव्यामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर ऐन म्हणजे दिवाळी चालू असताना हा मेळावा घेतलाय आणि या मेळाव्याला आपण इतक्या प्रचंड संख्येने उपस्थित झाल्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. आपल्या आभार. नवनिर्माण सेनेचा माननीय राजसाहेब ठाकरे यांचा, माननीय अमितसाहेब ठाकरे यांचा, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं. माझं नाव संदीप शिवाजी उटगी आहे. मी कलिना विधानसभेचा माजी विभागाध्यक्ष आहे. राजसाहेबांनी आज जो आहे विषय, जो निवडणुकीच्या माध्यमातून जो BLAचा विषय आहे, जो निवडणूक आयोगाने जो आता नवीन BLA 2 हे चालू केलेलं आहे, तर प्रत्येक प्रभागामध्ये जे BLA आहेत म्हणजे यादीवाईज BLA नेमले पाहिजेत. ही चांगली संकल्पना आहे. ही सगळ्या या BLA 2 मुळे आपला पक्ष किंवा आपले पदाधिकारी कार्यकर्ते तळागाळापर्यंत आणि घराघरापर्यंत पोहोचतील. कारण ह्या जे BLA 2 याच्यातील सगळ्या शाखाध्यक्षांनी सगळ्या विभागाने याच्याला प्रतिसाद दिला पाहिजे आणि प्रत्येक यादीवाईज महिला आणि पुरुष त्यांनी उत्स्फूर्तपणे याच्यावरती काम केलं पाहिजे. आणि ठाकरे बंधू दोन्ही जे एकत्र आले ते पूर्ण महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची भावना आहे. त्याच भावनेवर आम्ही मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या संदर्भामध्ये आम्ही एकजूट आहोत. अपेक्षा एकच आहे, महानगरपालिकेवर झेंडा मनसे आणि मनसेचाच. संदीप शिवाजी उटगी, कलिना विधानसभा माजी विभागाध्यक्ष. सुगंधा गोविंद भोगले, कलिना विधानसभा विभागाध्यक्ष. साहेबांनी आज BLA हे प्रत्येक वॉर्डमध्ये सांगितलेले की तयार करायचे, की जेणेकरून इलेक्शन आता जानेवारीपर्यंत येणार आहे. त्या इलेक्शन मध्ये BLAचं एकच काम असेल की इलेक्शन मध्ये खूप घोटाळा होतो, मतदानामध्ये घोटाळा होतो, तो होऊ नये म्हणून हे BLA साहेबांनी निवडलेले आहेत. आणि त्या BLAंची मोठ्या पद्धतीने एक मोठी सभा घेतली जाणार आहे आणि त्या सभेसाठी BLAवरती कसं काम करायचं या संदर्भात साहेब आम्हाला प्रत्येकाला मार्गदर्शन देणार आहेत. यासाठी आम्ही सगळे इथे जमा झालो आहोत. साहेबांनी सांगितले ना, महिलांना पहिलं प्राधान्य दिलं जाईल. 50% आरक्षण आहे महिलांचं, त्यामुळे पहिलं प्राधान्य महिलांनाच दिलं जाईल. मी तर बोलेन ना, साहेबांनी तर महिलांना आदेश पण केले की कोणी तळागाळाची महिला असेल त्याने इलेक्शन साठी उभे राहा, आपली जी काही ताकद आहे महिलांची ती दाखवा, असा आधीच आम्हाला मेसेज साहेबांनी पाठवलेला आहे. सुगंधा भोगले.